तर कांदा प्रश्नी लासलगावमध्ये रोहित पवारांचं आंदोलन, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवेंनी समृद्धी महामार्ग अडवला। लासलगावमध्ये ट्रॅक्टरवर बसून रोहित पवारांनी आंदोलन केलं, तर संभाजीनगरमध्ये दानवेंच्या नेतृत्वात रस्त्यावर कांदे फेकून आंदोलन करण्यात आलं। आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। याचे परिणाम काय होईल याची चिंता आम्ही करत नाही। शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, जेलमध्ये जाऊ, काय प्रॉब्लेम। कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबर गावात ठाकरेंच्या शिवसेनेनं समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं। टायर जाळून आंदोलकांनी काही वेळासाठी समृद्धी महामार्ग अडवला। त्यानंतर पोलिसांनी अंबादास दानवेंना ताब्यात घेतलं। ज्याचा कांदा 50 पैशांनी 4 आण्याने -50 पैसे सुद्धा गेलेला आहे। मायनस, तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोकांनाही कळणार नाही, पण मायनस मध्ये सुद्धा कांदा गेलेला आहे। 2000 रुपये कांद्याला भाव मिळाला पाहिजे, ही मागणी आम्ही केलेली आहे। जर या शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर याच्या पुढचं पाऊल आम्ही आंदोलनाचं टाकू। मग ते आंदोलन मला असं वाटत नाही मग सरकार किंवा पोलीस कंट्रोल करू शकते। तर दुसरीकडे रोहित पवारांनी कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात आंदोलन केलं। ट्रॅक्टरवर बसून त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला। या आंदोलनात दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे आणि अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेही सहभागी झाले होते। आजचे जे आंदोलन आहे, नाहीतर आजचा जो काही संभाषण आहे, जे काय आज आम्ही करणार आहोत ते फक्त 1% असणार आहे। जर आम्हाला सिरियसली घेतलं नाही, आमच्या शेतकऱ्याला सिरियसली घेतलं नाही, तर मग दिल्लीला जाणारा नाशिकमधून जो रस्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी बंद करू शकणार आणि करणार म्हणजे करणार। ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये कांद्याला चांगले दर मिळणार आहेत। मी आपल्या माध्यमातून ज्यांचा कांदा साठवण्याची क्षमता आहे, जे कांदा टिकू शकतो, त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की तुम्हाला तुमच्या मनासारखा भाव या 4 महिन्यामध्ये मिळणार आहे। थोडं विकायला थांबा जरा। पाशा पटेल अशी व्यक्ती आहे, फक्त गॉगल बदलता येतात, रंगीबेरंगी गॉगल घालतात, भाषा खालच्या लेवलला त्या ठिकाणी घेऊन जातात, कपडे तर अतरंगी घालतात। आता जो माणूस इतका हवेत गेलेला आहे त्याला शेतकऱ्याला काय पाहिजे कसं कळणार। त्यामुळे तुम्ही कमिटी फॉर्म केली 9 महिन्यापूर्वी, त्या काय भज्या तळल्यात का आतापर्यंत? तर त्यांना एवढी जर अक्कल असते ना, हे चष्मा बांबूचा आहे आणि सस्टेनेबल मटेरियल आहे। गुगलने माझ्या कार्याची दखल घेतलेली आहे। रोहित पवारांना एवढाच एक सल्ला देतो, आपण मोठ्या घरात जन्मलेले आहे, जरा मोठे माणसं जसं वागतात तसे वागा। खालची भाषा काय राहते ते जर ऐकायचं असेल तर ते पण सांगायची माझी इच्छा आहे।